ऊपर है बादल नीचे है घास, सांस में खुशबू दिल के पास। टर्न ले जरा धीरे से भाग, आज कहीं रुकना है, आज हवाओं का रास्ता, हवाओं का रास्ता। पहाड़ों के बीच में मेरा ही वास्ता, हवाओं का रास्ता, हवाओं का रास्ता। डोंगलाच्या ठिकाणी गेलाय का? डोंगलाच्या डोंगरात तर चालू आहे. मग काय म्हणता हो निवांत, कशा आहेत नजारे? आपल्या लेफ्ट साईडनं रेल्वे चालली आहे आणि साईड बाय साईड आपण आपली बाईक पण राईड करायलो. तर आम्ही आज चाललो पुण्यामधल्या अशा एका व्ह्यू पॉईंटला जिथं ना 11 हेअरपिन बेंड्स आहेत. म्हणजे केरळ, मुन्नार या साईडला जे एकदम भारी भारी घाट रस्ते असते त्यासारखंच काही प्रकार ना आपल्या पुण्यापासून फक्त 60 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आम्ही तेच एक्सप्लोर करायला निघालो आज. तर नमस्कार, मी सुशील धोत्रे, वेलकम टू माय व्लॉग. जगताप वॉटरफॉलच्या थोडं पुढं आलं ना अजून हे एक वॉटरफॉल आहे आणि त्याच्या शेजारीच ना हे बारकं रस्ता जाते आणि या रस्त्यानंच आपल्याला ते व्ह्यू पॉईंट पर्यंत जायचं आहे. इथून तर हे धबधबा एकदम भारी दिसायला, पण ह्याचं जे मेन सोर्स पॉईंट आहे ना आपण तिथपर्यंत जाणार आहे आता. तर ह्या प्रवासातला आपला हा पहिला हेअरपिन बेंड. असेच 11 वेगवेगळ्या प्रकारचे हेअरपिन बेंड घेऊन आपल्याला एकदम वर व्ह्यू पॉईंट पर्यंत जायचं आहे. आणि जसं जसं वर चाललो ना तसं तसं सुंदरता एकदम वाढत चालली आहे. म्हणजे पावसामुळं ना सगळीकडे एकदम हिरवंगार झालंय. आपले मित्र इथं थांबलेत धबधब्याचे एकदम मस्त नजारे बघत, कारण इथून पण सगळं दिसायला आहे. धबधबा, परत मागचं बॅकवॉटर जे आहे डॅमचं ते पण सगळं दिसायला आहे. आणि आता आम्ही इथून वर निघालो. आणि मगाशी म्हणल्यासारखं ना जसं जसं आपण वर चाललो तसं तसं एकदम हिरवळ वगैरे वाढत चालली आहे. आणि हे लेफ्ट साईडला बघितलं ना आत्ता आपण लगेच खालनं एवढं वर आलो. पण असेच आपल्याला ना एकदम वरपर्यंत जायचं व्ह्यू पॉईंटला. आणि इथं आलं ना जरा एकदम गाडी थोडं सावधानतेनं चालवा, कारण इथं जे आहे ना ते दरड वगैरे कोसळतात, माती वगैरे जे पडतंय पावसासोबत, त्याच्यामुळं सगळं रस्ता थोडं खचलेलं पण आहे. पण एकदम जर सुरक्षित चालवलं गाडी तर काय तेवढं काय प्रॉब्लेम नाही. आणि रस्ता जे आहे ना ते एकदम छोटा आहे. म्हणजे जर तुम्ही मोठी गाडी वगैरे घेऊन येत असाल 4 व्हीलर तर एकदम सावधतेनं गाडी चालवा, कारण जरा इथं थोडं दरड वगैरे कोसळतात, म्हणजे प्रॉब्लेम वगैरे येऊ शकते. लेफ्ट साईडला काय मस्त दिसायला, एवढ्यावर लगेच आपण आलो. पण एकदम सगळीकडे हिरवंगार जे आहे ना ते गवत वगैरे आलेलं आहे. भारी वाटायला एकदम काय तर. आणि हे व्ह्यू पॉईंट ना पुण्यापासून फक्त 60 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि आज रविवार आहे तरी पण एवढं सगळं शांतता आहे. म्हणजे अजून लोकांना हे जास्त माहिती नाही, त्याच्यामुळे इथं तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकताय. नाहीतर जर शनिवार रविवार आलं तर लोक एवढं गर्दी करतात असल्या पॉईंटवर, तर म्हणजे विचारायलाच नको. म्हणजे कधी आयुष्यात काय बघायला भेटलं का नाही, आजकाल अशी गर्दी करायलात लोक. आणि पाऊस जे आहे ना ते हळूहळू चालू पण झालं आहे, त्याच्यामुळं अजून जरा भारी वाटायला आहे सगळीकडे. एकदम थंड थंड वाटायला आहे, पण एकदम बारीक पाऊस आहे, जास्त जोरात नाही आहे, त्याच्यामुळं बरं आहे. गाडी चालवायला तेवढंच मजा यायली आहे. हे काय, हे रोडवर पूर्ण माती वगैरे ना ढासळून आले आहे खाली डोंगरावरनं. पण वेल मेंटेन्ड आहे, त्याच्यामुळं बरं वाटायला गाडी चालवायला. असं जास्त तेवढं काय टेन्शन नाही आहे डोक्याला. सगळे दरड वगैरे पण कोसळलेत, त्यामुळे जरा इथं गाडी चालवताना थोडं आजूबाजूला लक्ष देऊन गाडी चालवा. आणि समोर जे आहे ना ते आहे जगताप वॉटरफॉल. त्याच्या शेजारीच हे व्ह्यू पॉईंट आहे. इथून पण तुम्ही त्या धबधब्याचा आनंद घेऊ शकताय बघण्याचा.
आणि लेफ्ट साईडला ना ठोकरवाडी डॅमचं बॅकवॉटर पण दिसायला लागलं आहे. इथून तर दिसायलाच, वरून पण एकदम भारी दिसणार आहे. आणि जाताना हे असे छोटे छोटे धबधबे पण आहेत रोड साईडला, तिथं पण तुम्ही थांबून जरा मजे घेऊ शकताय. आणि वर आले ना, इथे हे एक पॉईंट आहे, इथं पण तुम्ही थांबून बाकीचे नजारे वगैरे बघू शकताय. आपल्या ड्रोनमध्ये दिसेलच पुढं जाऊ ना. येस, समोर जे धबधबा आहे ना, खाली जे आपण बघत होतो पाणी, हे तेच धबधबा आहे. म्हणजे इथून खालीपर्यंत वाहत जाते. आता सध्या पाण्याचा फ्लो कमी आहे, पण पाऊस वगैरे यायला आहे, त्याच्यामुळं पाण्याचा फ्लो परत वाढू शकते. पाऊस जे आहे ना, ते अजून थोडं वाढलेलं आहे परत एकदा. मग अशी थोडं थोडं होतं, आता अजून जरा वाढलं आहे पावसाची इंटेन्सिटी. येस, आता आपण एकदम वर येऊन पोचलो आहे. इथून जे आहे ना, ते एकदम भारी वाटायले सगळे नजारे. इथं आपली गाडी लावू आणि इथं जरा थांबून बघू कसं दिसायला आहे काय. मग बाबा निवांत बाई. डोंगर बघा, डोंगलाच्या ठिकाणी गेलाय का? डोंगरात तर चालू आहे. हे समोर ठोकरवाडी डॅम आहे आणि त्याच्या पुढंच अजून एक तिथं समोर एक डॅम आहे आणि पूर्ण ना असं पाणी वाहत चाललंय, त्याच्यामुळे इथनं एकदम भारी दिसायलंय सगळं. आणि आता जरा ड्रोनवरनं पण घेऊयात, म्हणजे ते वळणाचा रस्ता जे आहे हेरपिन बेंड्स, ते ड्रोन मधून कसं दिसतंय ते पण बघूयात. ऊपर है बादल, नीचे है घास, सांस में खुशबू दिल के पास. टर्न ले जरा धीरे से भाग, आज कहीं रुकना है, आज हवाओं का रास्ता, हवाओं का रास्ता. पहाड़ों के बीच में मेरा ही वास्ता. हवाओं का रास्ता, हवाओं का रास्ता. बाइक और ख्वाब और हरी सी बात. पत्थर पे पानी चमक रहा, धूप का टुकड़ा नरम रहा. मोरी से निकली एक सीधी धुन, धीरे से घूमी फिर खुल गई धुन. मिले जो लोग मुस्कुराए जरा, आंखों में उनकी खुला आसरा. कच्ची सी. तर सगळं बघून झालंय, आता आम्ही परत रिटर्न चाललो खाली. म्हणजे वर येताना जेवढं सगळं असं भारी दिसत होतं ना, त्याच्यापेक्षा कितीतरी भारी खाली जाताना दिसतंय. म्हणजे ते तुम्ही व्हिडिओनं बघूच शकता आता पुढं. आणि हे जे जगताप वॉटरफॉल आणि हे वाले व्ह्यू पॉईंट आहे, हे खंडीला जातानाच आहे. म्हणजे आत्ता सध्या जे एकदम व्हायरल चालू आहे खंडीचं, दर एक 5 मिनिटाला तुम्हाला धबधबा बघायलाच भेटते. आम्ही पण जाणार आहे तिकडंच पुढं, आणि हे प्रवासातला आपला पहिला पार्ट आहे. म्हणजे हे एक व्ह्यू पॉईंट बघून झालं, मग असंच आम्ही खंडीला पण जाणार आहे. परत तिथले काही धबधबे वगैरे पण आम्ही फिरलेले आहेत. म्हणजे असे काही धबधबे बघितले आहेत जिथं लोक जात पण नाही. एकदम ॲडव्हेंचर करून आम्ही गेलो आहे, आणि त्याचे पण एकदम व्हिडिओ व्लॉग वगैरे येणार आहेत. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मन छोटा सा रास्ता बड़ा, पहाड़ के मोड़ पे दिल भी खड़ा. हरी घास पे तैर सुबह, झरना गिरा जैसे कोई दुआ. बाइक की सीट ठंडी सी हवा, कंधे पे बैग और आंखों में जगह. नदी के साथ में चलता गया,
शहर का शोर पीछे रह गया, ऊपर है बादल नीचे है घास, सांस में खुशबू दिल के पास। टर्न ले जरा धीरे से भाग, आज कहीं रुकना है, आज हवाओं का रास्ता, हवाओं का रास्ता। पहाड़ों के बीच में मेरा ही वास्ता, हवाओं का रास्ता, हवाओं का रास्ता। बाइक और ख्वाब और हरी सी बात। पत्थर पे पानी चमक रहा, धूप का टुकड़ा नरम रहा, मोरी से निकली एक सीधी धुन, धीरे से घूमी फिर खुल गई धुन। मिले जो लोग मुस्कुराए जरा, आंखों में उनकी खुला आसरा। कच्ची सी मिट्टी गीली सी शाम और हेलमेट के अंदर एक नया नाम। पर बादल नीचे है घास, सांस में खुशबू दिल के पास। टर्न ले जरा धीरे से भाग, आज कहीं रुकना है, आज हवाओं का रास्ता, हवाओं का रास्ता। पहाड़ों के बीच में मेरा ही वास्ता, हवाओं का रास्ता, हवाओं का रास्ता। बाइक और ख्वाब और हरी सी बात। एक पल के लिए सब चुप सा था, बस नदी का गीत और मेरा रास्ता। मैं खुद से मिला इस मोड़ के पार, घास झरना और खुली सी पुकार। हवाओं का रास्ता, हवाओं का रास्ता। पहाड़ों के बीच में मेरा ही वास्ता, हवाओं का रास्ता, हवाओं का रास्ता। बाइक और ख्वाब और हरी सी बात। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.